राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। मोदी बागेतील कार्यालयात ही भेट होणार आहे। चेतन तुपे हडपसर मतदारसंघाचे आमदार आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची बातमी समोर येते। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत चेतन तुपे। मोदी बागेतल्या कार्यालयात जाऊन ते पवारांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय घडतंय नेमकं पुण्यात? आगामी काही वेळापूर्वी चेतन तुपे हे शरद पवारांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि खासगी कामानिमित्त ही भेट असल्याचं चेतन तुपे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। पण अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार असलेले चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। पण सध्या राजकीय प्रकारची कोणतीही चर्चा नाही असं सुद्धा तुपेंकडून सांगण्यात आलेलं आहे। पण सदिच्छा भेट आणि वैयक्तिक कामासाठी ही भेट असल्याचं सांगितलेलं आहे। पण आज सकाळ सकाळीच शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानातील कार्यालयात आज चेतन तुपे हे भेटीसाठी आलेले आहेत आणि काही काळ त्यांच्यामध्ये चर्चा सध्या सुरू असल्याची पाहायला मिळते। नेमकी काय चर्चा होते या संदर्भात काही संकेत पोहोचतात का अमोल? सध्या तरी राजकीय चर्चा नाही असं तुपेंकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर चेतन तुपे हे सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि त्यामुळे कोणत्याही वेगळ्या प्रकारची चर्चा यामध्ये होणार नाही असं सुद्धा तुपेंच्या कार्यकर्त्यांकडून सध्या खासगीमध्ये सांगितलं जाते। पण यापूर्वी आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये हे चेतन तुपे होते आणि चेतन तुपे यांचे वडील असतील किंवा त्याचबरोबर शरद पवार यांचे जे जवळचे संबंध आहेत त्यामुळेच चेतन तुपे हे सुद्धा शरद पवार यांच्या जवळचे आहेत आणि जरी अजित पवार यांच्या सोबत ते सध्या असले तरी काही कामानिमित्त ते आज शरद पवारांना सकाळ सकाळीच भेटण्यासाठी मोदीबाग या त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। पण सध्या तरी कुठलीही राजकीय चर्चा आहे ती यामध्ये होत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। वैयक्तिक कामासाठी ही भेट असल्याचं तुपेंच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।